तर INS इम्फाळ ही आधुनिक तंत्रज्ञान आणि शस्त्रांनी सुज्ज अशी नवी युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे। मुंबईतील माझगाव डॉक लिमिटेडनं या युद्धनौकेची बांधणी केली असून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत INS इम्फाळ या युद्धनौकेला भारतीय नौदलात जे आहे ते सामील करण्यात आलं। डॅमेज कंट्रोल हेडक्वार्टरमधून अनेक गोष्टी हाताळल्या जातात, काही महत्त्वाच्या सूचना सुद्धा दिल्या जातात, मार्गदर्शन केलं जातं। कशा पद्धतीनं काय काय या रूमचं काम आहे आणि कशा पद्धतीने केलं जातं। सो जसं डॅमेज कंट्रोल हेडक्वार्टर तुम्ही बोलला, तर इथे एक वॉचकीपर आपला असतो, ज्याचा आत्ता रॉबिन बसलेला आहे। सो याचं काम आहे की पूर्ण शिपमध्ये जे 550 कंपार्टमेंट्स आहेत तिथे समजा कुठे फायर अलार्म आला किंवा स्मोक अलार्म आला किंवा फ्लडिंगचा कुठला अलार्म आला, तर ते अलार्म आल्याला हा इथून दुसरा टीम मेंबर पाठवतो, जो जाऊन तिथे फिजिकली चेक करतो की खरंच काय आहे का। आणि समजा काही असेल तर त्याच्यानंतर जी आपली ॲक्शन आहे, फायर फायटिंगची असेल किंवा जर पाणी येत असेल तर ते थांबवायचं कसं, त्या ॲक्शनचा जो पूर्ण कंट्रोल रूम आहे ती इथे प्रस्थापित होते। बहुतांश ठिकाणी आपल्याकडे ऑटोमॅटिक अरेंजमेंट्स आहेत। समजा कुठे जसं या जहाजेत 900 ते 1000 टन आम्ही डिझेल कॅरी करतो, ॲम्युनिशन दारुगोळा खूप मोठ्या टक्क्यामध्ये कॅरी होतो। समजा अशा ठिकाणी जर आग लागली तर खूप मोठा धोका आहे जहाजाला। सो त्याच्यासाठी त्या रिस्पेक्टिव्ह कंपार्टमेंट्समध्ये ऑटोमॅटिक सिस्टम्स आहेत। सो त्या ऑटोमॅटिक सिस्टमसाठी एक पॅनल आहे आपल्याकडे। तिथे समजा आग लागली तर ऑटोमॅटिकली ऑपरेट होतो, आणि इन केस समजा नाही झालं ऑटोमॅटिकली तर मॅन्युअली इथला जो वॉचकीपर आहे तो बटन दाबून ऑपरेट करू शकतो। केमिकल एरियामधून कुठला जर जहाज जात असेल तर तिथे कशा पद्धतीने काळजी घेतली जाते आणि कशा पद्धतीने इथून मॉनिटरिंग केलं जातं। समजा न्यूक्लिअर किंवा बायोलॉजिकल किंवा केमिकल अटॅकचं एन्व्हायरमेंट असेल आणि तिथून जहाजेला जायचं असेल तर ऑब्व्हियसली आपण त्या अटॅकशी लढू शकत नाही, पण जहाजेला प्रोटेक्ट करू शकतो। तर प्रोटेक्ट करायला जेवढे शिपचे दरवाजे आहेत हे गॅस टाईट आहेत, ह्याच्यातून हवासुद्धा आत येऊ शकत नाही। सो ते सगळे बंद करतात आणि इथे सेंट्रली पूर्ण बंद झालेले आहेत का ते इथे कळतं। मग समजा लाल आणि हिरवा असे दोन रंग आहेत, हिरवा म्हणजे पूर्ण बंद, लाल म्हणजे नाही थोडासा ओपन आहे। सो ते पूर्ण बंद असले तर हा एक रिपोर्ट बनवतो की दरवाजे सगळे बंद आहेत, जहाज आतून प्रोटेक्टेड आहे, आता आपण त्या एरियातनं पुढे जाऊ शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।